सकाळी गेलो होतो रोहितच्या स्टुडिओवरती. रोहित म्हणला चला कॉफी देतो म्हणून आलो खाऊ गल्लीत. खाऊ गल्ली बंद होती. मी आणि किरण आणि रोहित तिघजण आलो चहा प्यायला. चहा घेतला आणि मला जायचं होतं बावड्याला. बावड्यातलं काम आवरलं आणि मला अर्जंट शिक्का तयार करायचा होता म्हणून मी आलो कोल्हापूरमध्ये. भावानं हातातलं काम टाकलं आणि मला 2 शिक्का होतं. दोन्हीच्या दोन्ही 15 मिनिटात तयार करून दिलं. शिक्का घेतला आणि बाहेर पडलो. मी निघालेलो चिंचवडला, कारण आईला आणि मामींना भेटून लय दिवस झाले होते. म्हणलं त्यांना भेटून येऊया. मग आलो चिंचवडमध्ये. आई आणि मामीच्या सोबत थोड्या गप्पा मारल्या. मग आईने मला दिली मिसळ खायला. पाऊस लागालता म्हणून सगळी साईडला आलतीत आणि मी व्हिडिओ करत त्याला बघून सगळी लागलेली लपायला. पाऊस गेल्यावर ही लागलीत परत दंगा करायला आणि खेळत होते आबाडाबा एक्सप्रेस. माझी इच्छा पूर्ण झाली. सोहमवरती डाव यायला पाहिजे. सोहमवरती डाव आल्यावर सोहम रडत होता. त्यानंतर अण्णांचा फोन आला म्हणून आलो MIDC मध्ये. अण्णा म्हणले चला जरा कॉफी आणि वडा खाऊन येऊया. अण्णाने वडा घेतलेला, पण मी म्हणले मी मिसळ खाऊन आलोय, मी नुसती कॉफीच घेणार. आम्ही कॉफी घेतली. मायस्टो रिपेअर झाली होती. मी आणि सौरदा गाडी घेऊन आलो. गावात आलो तर शेखरदाची गाडी पंक्चर झाली होती आणि शेखरदा चाललेला पंक्चर काढायला. आम्हाला जायचं होतं ओमकारदाच्या घरला जेवणासाठी, कारण ओमकारदाच्या आज वास्तुशांतीचं जेवण होतं. कपिलदा आणि रजता दोघंजण जेवणाची वाट बघत बसले होते. घरला आलो तर मालक स्वतःच्या हाताने जेवत होते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.